श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1216. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि भुशुंडींच्या या संवादात जेव्हा भगवंताने प्रत्यक्ष स्वतःहून भुशुंडींच्या समोर अनेक विकल्प ठेवले की मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे, तुम्ही मागून घ्या, काय पाहिजे तुम्हाला, विवेक, वैराग्य, ज्ञान, मोक्ष, जे तुम्ही मागाल ते आज मी तुम्हाला देईन. भुशुंडींनी विचार केला की भगवंत तर सर्व काही देऊ इच्छित आहे, परंतु त्याच्या भक्तीच्या बाबत मात्र तो काही बोलायला तयार नाहीये. आणि आपला हा सगळा अट्टहास कशासाठी आहे? त्याच्या भक्तीसाठी तर आपण हे सगळं करतोय. त्यामुळे भुशुंडीजींनी भगवंताला अत्यंत विनयाने त्याच्या निर्मळ, अविरल, प्रगाढ भक्तीचं वरदान मागितलं. भगवंताची स्तुती करताना अत्यंत सुंदर शब्द वापरला की भगत कल्पतरू प्रणतहित. भक्तांसाठी कल्पतरू असलेले, त्यांच्या प्रणाचं पालन करणारे, त्यांच्या मनोवांछित इच्छेला पूर्ण करणारे, हे प्रभो, मी आपणास अत्यंत शरणागतीने आपल्या भक्तीचं वरदान मागत आहे, ते आपण मला द्यावं. भगवंताने भुशुंडींच्याकडे अत्यंत कौतुकाने पाहिलं आणि लगेचच एव मस्तु असा आशीर्वाद दिला. एव मस्तु कही रघुकुल नायक. भगवंताचं हे वचन अत्यंत सुखदायक असं भुशुंडींना जाणवलेलं आहे. आपण काल भगवंताने एव मस्तु का म्हटलं असावं? भगवंत नेमकं भक्ती कोणाला प्रदान करतो? कारण ते शब्द आपण देखील भगवंताजवळ बोलू शकतो, त्याच कल्पतरूजवळ आपण बोलू शकतो, परंतु ती भक्ती आपल्याला प्राप्त होत नाही. याचं कारण आपण रामचरितमानस मधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी, ज्यांनी ज्यांनी ही निर्मळ भक्ती प्राप्त केली, त्यामध्ये आणि माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये नेमका काय फरक पडतो, अशा दृष्टीने आपण काही गुणधर्मांचा अभ्यास केला. आणि भगवंताची भक्ती मागणं याचा अर्थ त्या गुणधर्मांना जाऊन जगणं आहे. अर्थातच भरताचं समर्पण आम्हाला जमलं पाहिजे, केवटाची निस्पृहता आम्हाला कळाली पाहिजे, हनुमंताचं परम सरळपण काय आहे ते आम्हाला आमच्या आचरणात उतरवलं पाहिजे. बिभीषणाची जशी आहे तशी शरणागत होण्याची स्थिती आम्हाला आचरून दाखवली पाहिजे. सुतीक्ष्ण अगस्ती मुनींसारखं भगवंताच्या नाम साधनेसाठी, त्याच्या सगुण भक्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे. तेव्हा सज्जनो, हे वाक्य की भगवंता मला तुझी भक्ती दे, ही त्या कल्पतरूपर्यंत जाऊन पोचते. भगवंताने भुशुंडींचं कौतुक करताना एक अत्यंत सुंदर शब्द वापरला की सुनुबायसतय सहज सयाना. तू स्वाभाविकपणे बुद्धिमान आहेस आणि म्हणूनच तू असं विलक्षण मागणं मला मागितलंस. कालच्या टप्प्यात आपण इथपर्यंतचा कथाभाग बघितला. सर्व चौपायांचं गायन आपलं आधीच झालेलं असल्यामुळं आज आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. सज्जनो, या सुनुबायसतय सहज सयाना या वाक्याचा विचार करत असताना आणि त्याचप्रमाणे याच दोह्यामध्ये तिसऱ्या चौपाईमध्ये री जेहू देखी तोरी चतुराई, हे दोन शब्द वाचत असताना मला श्री महाराजांची स्वाभाविकपणे आठवण आली. गीतामयी जेव्हा श्री महाराज लहानपणीच गुरुशोधार्थ घरातून बाहेर पडले, तेव्हा ती आईची नजर सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांना, साधू संतांना आपल्या मुलाची चौकशी करण्यासाठी भाग पाडत होते. कदाचित इतिहासामध्ये 8-9 वर्षाचा काळ हा
फार लहान असू शकेल, परंतु एका मानवी जन्मात नातेसंबंधांमध्ये एवढा काळ फार मोठा होतो सज्जनो, एखाद्या व्यक्तीला आपल्या स्मृतीपटलांच्या मागे लपवून ठेवण्यासाठी. इतकंच काय, आजच्या काळामध्ये आपण बघतो की घरामध्ये एखादी व्यक्ती जाते काय आणि 1-2 वर्ष आपण कसं बसं त्याचं श्राद्ध करू आणि नंतर त्या व्यक्तीचं विस्मरण अगदी घरातल्या लोकांना होऊन जातं, तर बाहेरच्या लोकांचं काय? त्याचप्रमाणे कदाचित गोंदवल्यातली लोक या छोट्याशा गणूला विसरून गेले असतील, परंतु गीतामाई मात्र आपल्या मुलाचा आठव वारंवार ठेवते. वारंवार येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्वांना विचारते की माझ्या गणूला आपण पाहिलं का हो? लोक म्हणायचे की कसा आहे तुझा मुलगा? साधू संन्याशी विचारायचे, बाई तुझ्या मुलाचं वर्णन करून सांग. गीतामाई लगेच म्हणायची, त्याचे 3 गुण आहेत बघा. एक ना, तो दिसायला अत्यंत सुंदर आहे बघा. खरोखर श्री महाराज दिसायला विलक्षण सुंदर होते आणि त्यातच गीतामाईच्या डोळ्यांनी जर बघितलं तर ती सुंदरता काही औरच असणार, यात काही शंकाच नाही. दुसरा गुणधर्म म्हणजे ते अखंड रामनामस्मरण करतात. त्यांचं मुख सतत, त्यांची जिव्हा सतत रामनाम पुटपुटत असते. आणि तिसरा गुणधर्म म्हणजे माझा गणू बोलण्यामध्ये अत्यंत चतुर आहे बर का. सज्जनो, एका आईने आपल्या मुलाचं केलेलं हे वर्णन आहे. त्यामध्ये हा चतुराई हा शब्द मला नेहमीच भावतो की गीतामाईने आपल्या या मुलाची चतुराई नेमकी कशात बघितली असेल. कारण कसा बघितला तर सहवास फार कमी वर्षाचा झालेला आहे, 7-8 वर्षाचा सहवास आहे. त्यात पहिले 4-5 वर्ष तर लहानपणामध्ये अजाणतेपणामध्येच गेले असतील. परंतु ह्या ज्या काही 2-3 वर्षात गीतामाईने गणूचं वर्तन बघितलं, त्यामध्ये नेमकी चतुराई त्यांना कशामध्ये जाणवली. कारण श्री महाराज कधी खोटं बोलले नाहीत. जे जसं आहे तसं त्यांनी आपल्या आईला विदित केलं. मग ही चतुराई जी आमच्यासारख्या सामान्यांना केवळ व्यवहारामध्येच कळू शकते, अशी नेमकी कुठली चतुराई गीतामाईने आपल्या मुलामध्ये पाहिली. सज्जनो, श्री महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना ही गोष्ट नेहमीच मला मनाला भावते की श्री महाराज कदाचित 2री-3री इयत्ता शिकले असतील, परंतु जीवनाचा खरा अर्थ त्यांना तेवढ्या इयत्तांमध्येच गवसून गेला. त्यासाठी त्यांना पुढील पाठ्यपुस्तकं उचलण्याची जणू काही, जसं गोस्वामीजी आता पुढे जाऊन आपल्याला म्हणतात की ही गीध विद्या आहे, भारवाही विद्या आहे, तशी ही भारवाही विद्या संतांनी स्वीकारली नाही. कारण ते अत्यंत चतुर होते, चाणाक्ष होते. त्यांना जीवनामध्ये नेमकं आपल्याला काय साधायचं आहे याचा बोध आयुष्याच्या फार सुरुवातीला झाला. आणि चतुराईची ही व्याख्या आहे सज्जनो, की नेमकं काय मागायचं भगवंताकडे, नेमकं काय प्राप्त करायचं भगवंताकडे, हे ज्याला कळतं तो चतुर. अन्यथा सर्वजण भारवाहीच आहेत. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या पायाशी बसलेल्या दुर्योधनाला आणि धर्मराजामधला फरक एकच झाला की दुर्योधनाने भगवंताची अनंत सेना युद्धासाठी मागून घेतली आणि धर्मराजाने केवळ भगवंताला मागून घेतलं. जरी त्याला माहिती होतं की भगवंत युद्ध करणार नाही, शस्त्र उचलणार नाही, तरी देखील एक भगवंत माझ्या बरोबर आहे, बस, मला ह्या पलीकडे अजूनही काही नको. ही चतुराई आहे बघा. आणि व्यावहारिक लोकांना ही चतुराई कळत नाही, कारण त्यांच्यामधला दुर्योधन हा नेहमी संख्येला महत्व देतो. अरे एका व्यक्तीसाठी काय हे सगळं सोडायचं, एवढे करोडो आपल्याला जीव युद्धासाठी मिळणार आहेत. परंतु ज्याच्या भ्रुकुटी विलासाने समस्त ब्रह्मांड उलथपालथ होऊ शकतं, त्या भगवंताला आपल्या बाजूला घेऊनच जणू काही धर्मराजाने त्याच दिवशी युद्धाचा निकाल लावून टाकलेला आहे. त्याच दिवशी पांडव विजेते झालेले आहेत. ही चतुराई आहे बघा सज्जनो. नेमकं मर्म कळणं आयुष्यातलं ही चतुराई आहे. जसं माता पार्वतीला आपल्या आयुष्याच्या लहान वयातच कळालं की जे नारदांनी भविष्य सांगितलेलं आहे, तो महादेव मला प्राप्त करायचा असेल तर तपश्चर्येशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ती तपासाठी निघून गेली. ही चतुराई आहे.
गीतामाईने देखील आपल्या गणूमध्ये हेच पाहिलं की ज्याला लहान वयात कळालं की या जन्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी गुरु आवश्यक आहे आणि त्या गुरुच्या शोधार्थ मागचा पुढचा कुठलाही विचार न करता श्री महाराज घराबाहेर पडले. ही श्री महाराजांची चतुराई आहे, जी आम्ही सो कॉल्ड प्रापंचिक लोक कधीच करू शकलो नाही, कधीच आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवू शकलो नाही. आम्हाला चतुराई या शब्दाची व्याख्याच कधी कळाली नाही. भरपूर पैसा कमवणं, भरपूर नावलौकिक कमवणं, भरपूर आपल्या जीवनामध्ये सुखवस्तू जमवणं, ह्यालाच आम्ही चतुराई समजून बसलो. ठीक आहे, एक व्यावहारिक चतुराई आहे, ती देखील गरजेची आहे. परंतु सज्जनो, बऱ्याचदा या व्यावहारिक चतुराईमुळे आलेली अहंता आम्हाला आमच्या जीवनातल्या मुख्य ध्येयापासून दूर करून टाकते बघा. आणि ज्याला आपलं खरं जीवनाचं ध्येय कळालं आणि तो त्याच्यासाठी कार्य करू शकला, तोच खऱ्या अर्थाने सुनुबाय सतय सहज सयाना, तो खरा चतुर आहे, तो खरा बुद्धिमान आहे. आणि असा बुद्धिमान योग्य वेळेला भगवंताला हे वरदान मागतो की प्रभो सोई निज भगती मोही प्रभू देहु दया करी राम. प्रभो मला आपली भक्ती द्या, आपण दया करून मला ती द्या. भगवंताने जेव्हा ही सगळी भुशुंडीजींची चतुराई ऐकली तेव्हा भगवंत देखील क्षणामध्ये स्मितहास्य करत भुशुंडींचं कौतुक करू लागला आणि म्हणतोय काय, सब सुख खानी भगती तय मागी. अरे, मी तुला परमसुखाचे अनेक विकल्प दिले होते, परंतु तू अत्यंत हुशार आहेस. श्री महाराज एक फार छान उदाहरण द्यायचे की एक रत्नांनी भरलेली पेटी आहे, बरोबर आहे, परंतु ती रत्नांनी भरलेली पेटी एका मोठ्या कुलपाच्या आधाराने बंद करण्यात आली आहे. पेटी देखील अत्यंत मजबूत आहे, तिला उघडता येणं केवळ अशक्य आहे, कुलूप तोडता येणं केवळ अशक्य आहे. त्यामध्ये एवढे प्रचंड रत्न आहेत, परंतु जोपर्यंत त्या पेटीची किल्ली मिळत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. त्याप्रमाणे सज्जनो, परमार्थामध्ये भक्ती शिवाय ज्ञान, विज्ञान, वैराग्य, योग, लीला या अशा अनंत रत्नांनी भरलेली ही मनुष्य देहाची पेटी आहे बघा. आणि जोपर्यंत देहबुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत कुठलं ज्ञान, कुठलं विज्ञान, कुठलं वैराग्य, कुठला योग कसं कळणार जीवाला? भक्ती रूपी ही देहाची किल्ली अशी आहे जी या देहबुद्धीचं कुलूप उघडते. आणि देहबुद्धीचं कुलूप उघडलं सज्जनो की अंतरंगामधल्या अनंत रत्नांच्या राशी आपल्याला स्वतःलाच बघायला मिळू लागतात. असं म्हणतात की आत्मज्ञानी व्यक्तीला अनंत कोटी सूर्यांची प्रभा एकाच वेळेला हृदयामध्ये साकार होते, एवढा विलक्षण प्रकाश त्याच्या हृदयामध्ये पडतो. मला असं वाटतं की सूर्य असतील नसतील माहीत नाही, परंतु अनंत गुणांची पेटी उघडली जाते आणि त्या गुणांचा लखलखाट त्याच्या जीवनामध्ये भरून जातो बघा. त्यामुळे भक्ती ही किल्ली आहे. माझ्याकडे नेहमी लोक येतात, म्हणतात आम्ही आता हा ग्रंथ वाचतोय, आता आम्ही ह्याच्यामध्ये डॉक्टरेट करणार आहोत, आम्ही ह्याच्यावरती आता प्रवचन करणार आहोत, आम्ही ह्याच्यातल्या नोट्स काढल्यात. हे सगळं ठीक आहे, तुम्ही जरूर करा, माझा त्याला कधीच विरोध नाही. परंतु मला एक कळतं की भगवंताचं नाम ही किल्ली आहे. तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेलं साधन ही किल्ली आहे आणि बाकी हे सगळं भांडार आहे बघा. आणि हे मी माझ्या अनुभवाने सांगतो सज्जनो. मी तर फार सामान्य जीव आहे, म्हणजे खरं तर माझी उदाहरणं सांगणं देखील मला विलक्षण संकोचात टाकतं. परंतु काय सांगू, अगदी या रेकॉर्डिंगला बसण्याच्या आधीपर्यंत मी प्रपंचामध्ये असतो. फोन चाललेले असतात, फॅक्टरीची कामं चालू असतात, दिवस रात्र लोक माझी कामं करत असतात. घरामध्ये आल्यानंतरही प्रापंचिक चर्चा चालू असतात, कुठेतरी हास्य विनोद चालू असतो, व्हॉट्सअपवर कोणीतरी एखादा सुंदर विनोद पाठवलेला असतो, तो वाचून हसायला येत असतं. आणि इथं येऊन जेव्हा
व्यासपीठावरती बसतो आणि रेकॉर्डिंगला सुरुवात करायची वेळ येते, तेव्हा अत्यंत शरणागत होऊन भगवंताचं स्मरण करतो, त्याचं नाम जेवढं जमेल तेवढं घेतो आणि ग्रंथालाच म्हणतो की आता तूच कृपा कर, तूच सांग ह्याच्यामध्ये काय आहे. आणि एखाद्याने उधार उसनेवार जशी ती किल्ली द्यावी, त्याप्रमाणे हा ग्रंथ मला या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्याची ही भक्ती रूपी किल्ली देतो. म्हणतो, बाळा उघड, तुझी साधना नाहीये, मला कल्पना आहे, परंतु मी तुला ही किल्ली देतो. एवढ्या निरूपणापुरती ती किल्ली तू ग्रंथाला लाव आणि बघ काय भांडार आहे, काय विलक्षण तेज आहे, काय सौंदर्य आहे, काय आनंद आहे. हे माझं नाही सज्जनो, हे माझ्या बुद्धीचं नाही. समस्त सुखाची खाण ही भक्ती आहे. भक्ती रूपी किल्ली ज्याला कळाली, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणतात, नाही जग को तो ही सम बड भागी. आम्ही तर केवळ या निरूपणापुरती ही भक्तीची किल्ली वापरतो, परंतु संत 24 तास या पेटाऱ्याला उघडून बसलेले असतात. खरोखर त्यांच्या इतकं भाग्यशाली ते कोण? आणि चतुराईचा खरा उपयोग तोच जो आपल्या जीवनाला भाग्यशाली करून टाकेल. समर्थ हे कधीही प्रारब्धाला मान्यता द्यायचे नाहीत, कारण त्यांना माहितीये की समस्त दुःखांवरती मात करणारी गोष्ट आहे भगवंताची भक्ती. अरे तो पंचम पुरुषार्थ तू कर, त्या भगवंताची भक्ती मनापासून कर. असू दे ना प्रारब्ध जेवढं खडतर असेल तेवढं, परंतु जर या भक्तीच्या सुखाच्या खाणीने तुला त्याच्या दुःखाची जाणीवच राहिली नाही, तर कशाला प्रारब्ध बदलायचंय आम्हाला? जसं असेल तसं असेल. अशा परम सुखाच्या अवस्थेमध्ये संत जगतात. अत्यंत दुर्दम्य, अत्यंत खडतर, अत्यंत विरळ असं प्रारब्ध अनेकदा संत स्वीकारतात. कशासाठी? की आपल्या भक्तीचा अंमल तर कुठं कमी होत नाहीये ना ते बघायला. जसं अॅनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंटला पाडे म्हणायला लावतात, आकडे मोजायला लावतात, आणि ज्या वेळेला त्याला ते मोजता येत नाही तेव्हा समोरच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला कळतं की आता तो बेशुद्ध झालेला आहे. म्हणजे अॅनेस्थेशियाचा अंमल हा अशा प्रकाराने जसा आपण तपासतो. सज्जनो, संत देखील कदाचित जीवनात दुःख मागून घेत असेल की अरे जरा अजूनही थोडी दुःख देऊन बघ रे, बघू बरं मला त्याचं कुठं अंतरंगामध्ये चुपतंय का, कुठं दुखतंय का, हे माझ्याच बाबतीत का असं म्हणावं असं वाटतंय का. संत या सगळ्या गोष्टींना विलक्षण समाधानाने स्वीकारतात. याचं कारण त्यांना आपल्या स्वतःच्या वरती असलेल्या या भक्तीच्या अंमलाला जणू काही तपासायचं असतं. सज्जनो, हे सत्य आहे, वस्तुस्थिती आहे. आपण अनेक थोर संतांच्या, नामसाधकांच्या जीवनामध्ये बघितलंय की ऑपरेशन थिएटरमध्ये अॅनेस्थेशिया देण्याच्या आधी सांगतात की आम्हाला ते इंजेक्शन टोचू नका, तुम्हाला जे काही करायचे ते करा, मला फक्त 15 मिनिटं आधी सांगा की आम्ही आता तुमच्या शरीराला सुरी लावणार आहोत. बस ध्यानाने मी माझ्या शरीरातली जाणीव बाहेर काढून घेतो, मग करा या लक्तराला जे काही तुम्हाला चिरफाड करायची असेल ते. काय विलक्षण ताकद आहे भक्तीची सज्जनो. ती ज्याला कळाली आणि ज्याने ती आपल्या आचरणामध्ये आणली आणि जो नित्य त्या भक्तीमध्ये रमला, खऱ्या अर्थाने त्याच्यासारखा बडभागी कोण आहे, भाग्यशाली कोण आहे. आणि श्री महाराजांना त्यांची आई चतुर म्हणतीये ना, तर महाराजांची चतुराई आपल्याला रामपाठामध्ये दिसते. काय म्हणतात महाराज रामपाठामध्ये? तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती, या लागी कित्येक तप करती, कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती, तयासी अंत न लागे तुझा. श्री महाराज म्हणतात की अरे तुझी प्राप्ती व्हावी यासाठी अनेक लोक तप करतात, अनेक लोक खडतर पंचाग्नी धूम्रपानासारखी साधनं करतात, परंतु तरी देखील त्यांना तुझा अंत लागू शकत नाही. आणि इथं माझ्यासारखा सामान्य जीव, तेथे मी अज्ञान मूढमती, मी अज्ञानी आहे, मूढमती आहे. अरे मला कुठलं साधन, कसलं काय. परंतु एक आहे रे, माहित नाही मला, तू फार आवडतोस, फार आवडतोस.
आणि त्यामुळे मी जरी अनेक प्रकारच्या अवगुणांनी भरलेलो असलो ना रामा, तरी मी एक काम केलं, मी तुला मनापासून आळवलं. करू देणे तुझी भक्ती केली मी. आणि या भक्तीमध्ये मला एकच आधार होता, परी संत मुखे ऐकली कीर्ती शरणागतासी उद्धरी तू. मला संतांनी सांगितलं होतं की बाळा, तू भगवंताला आळवत राहा, बस बाकी काही मागू नकोस. त्याला फक्त म्हण की मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे, बस त्याच्या पलीकडे काही सांगू नकोस. कारण त्या अशा शरणागताला सांभाळणं हे भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, त्याला सांगावं लागत नाही. आणि त्यामुळे मी केवळ तुला आळवत राहिलो रे, तुझं नाम घेत राहिलो. आणि काय सांगावं नवल, जे अनंत साधनांनी मिळालं नाही, जे पंचाग्नी धूम्रपानाने प्राप्त झालं नाही, असा भगवंत माझ्या हृदयामध्ये प्रगटला. माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगज्योती. तू माझ्या हृदयामध्ये प्रगटलास. आता मला कुठली काळजी नाही, चिंता नाही, कारण तू मला आता प्रत्यक्ष सुखराशी करून टाकलेलं आहेस रे. आता या सुखराशीला कुठलं भविष्य आणि कुठलं वर्तमान काही कळत नाही. आता कळेल तैशा रीती उद्धार गती करी माझी. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. यथा योग्यम तथा कुरु. सज्जनो, ही निर्भयता आहे जीवनाची. ही पाण्यावर पोहता पोहता स्तब्ध होऊन पाण्यावरती पडून राहण्याची स्थिती आहे. काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी. तेणे संतुष्ट चक्र पाणी, भक्ता लागे सांभाळी. अशी ही काहीच न करता या आनंदाच्या सुखराशीवरती पडून राहण्याची ही अवस्था श्री महाराज जगले. ही खरी चतुराई आहे बघा सज्जनो. हे जीवन आहे आणि ते आम्हाला करता येत नाही, म्हणून आम्ही ढोंग करतो सुखात आखण्याची. वेगवेगळ्या गल्ली बाजारांमध्ये सुख शोधत फिरतो, जिथं ते कधी नाहीच. ही भगवंताची परमकृपा आहे, परमकृपा. आणि त्यामुळेच गोस्वामीजी म्हणतात की जो मुनी कोटी जतन नाही लहही, जे जप जोग अनलतन दहही. जे मी आपणास रामपाठामध्ये सांगितलं तेच गोस्वामीजी सांगतात की कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती, या लागी कित्येक तप करती. हा भगवंत आम्हाला मिळावा, कारण मला सुख हवंय. सज्जनो, का मिळत नसेल भगवंत? कारण या सर्व साधनांमधून साध्य समोर आहे की मला भगवंत नाही, मला भगवंतापासून मिळणारं सुख हवंय. आणि तीच आढ्यता आहे बघा या साधनांची, की ज्याच्यामुळं एवढी कठीण तपश्चर्या देखील भगवंत प्राप्त करून देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला भगवंतापासून मिळणारं सुख हवंय आणि तो भगवंत नकोय, तोपर्यंत भगवंत देखील हात आखडता घेतो बघा तुमच्यासाठी. खरं तर भगवंत आणि सुख या दोन संज्ञा भिन्न नाहीच. जसा सूर्य आणि त्याची किरण, लाटा समुद्राच्या आणि त्याच्यावरती येणारा फेस हे जसं भिन्न नाही, त्याचप्रमाणे सज्जनो भगवंत आणि सुख भिन्न नाही. तुम्ही भगवंताला प्राप्त करून घ्या, सुख तुमच्या पायाशी लोळण घेईल आणि तुम्ही त्याला कसपटा समान लेखाल बघा. हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याला किंमतच देणार नाही की अरे कसलं सुख, काय पाहिजे मला, काही नकोय. कारण एकदा अमृताची चव चाखल्यानंतर कोण उसाचा रस प्यायला जाईल? भले तो गोड असेल, परंतु अमृतासारखा नाही, होय की नाही? त्यामुळं गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्र भुशुंडींवरती विलक्षण प्रसन्न झालेले आहेत. री जेहू देखी तोरी चतुराई, मागेऊ भगती मोही अति भाई. अरे कुठून शिकलास भुशुंडी हे सगळं? माझ्या मायेच्या प्रभावाच्या बाहेर येऊन मी प्रत्यक्ष समोर उभा असताना, मी तुला अनेक विकल्प समोर ठेवलेले असताना देखील तू या सगळ्या प्रभावाला जणू काही एक प्रकारे अव्हेरून माझं जे मर्म आहे भक्तीचं ते तू मागून घेतलंस. तुझं चातुर्य पाहून मी विलक्षण प्रसन्न झालेलो आहे बाबा. री जेहू देखी तोरी चतुराई. सज्जनो, संतांच्याकडे एक बुद्धीचं तेज असतं बघा, विलक्षण तेज असतं.
त्याच चौपाया, तेच प्रसंग, परंतु त्यामधून असा काही विलक्षण रस त्यांच्या मुखारविंदामधून वाहू लागतो की आपण जणू काही कावरे बावरे होऊन जातो त्यांच्या या बुद्धिमत्ताच्या तेजाला पाहून. ही चतुराई आहे सज्जनो. ही ती प्रसन्नता जणू काही त्यांच्या शब्दांमधून भरून लोकांना न्हाऊ माखू घालू लागते. अशी ही चातुर्याची जणू काही तहान रामाला देखील लागलेली आहे की अरे असा कोणीतरी संत यावा. जसे माझे श्री महाराज म्हणतात की परी संत मुखे ऐकली कीर्ती, शरणागता उद्धरी तू, म्हणून करू नेणे तुझी भक्ती. मी केवळ तुझी भक्ती केली, बाकी मी तुला काही मागितलं नाही. या चतुराईमध्येच रामरायाची प्रसन्नता सामावलेली आहे. भक्ती म्हणजे प्रेम, निरतिशय प्रेम. म्हणून तर आपण आपल्या उपासनेत म्हणतो ना की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझे. सज्जनो, ज्याप्रमाणे आम्ही व्यवहारात प्रेमाचं नाटक करतो आणि त्यातून आपला स्वार्थ साधण्याची आपण जणू काही एक स्पर्धा करत असतो आणि तो साधल्यानंतर स्वतःला चतुर समजत असतो, अशी चतुराई भगवत प्राप्तीमध्ये उपयोगाची नाही बरं. तिथं प्रेम 100 नंबर पाहिजे, त्याच्यात अंश देखील भेसळ चालू शकत नाही. तिथं तुम्हाला प्रत्यक्ष परमात्माच पाहिजे, ही तुमची अत्यंत परमशुद्ध भावना असली पाहिजे. अशी बुद्धी, अशी प्रज्ञा ज्याच्या हृदयात आहे त्याला पाहून भगवंत अत्यंत प्रसन्न होतो आणि म्हणतो, मला तू अत्यंत आवडला, तुझी चतुराई अत्यंत आवडली बघ. आता माझ्या अंतरंगाला, जे खरं तर सच्चिदानंद रूप आहे, त्या आनंदाला देखील तू आनंदाची उधाण आणलीस भुशुंडी. त्यामुळे मी तुला भक्ती तर देतोच, परंतु माझ्या समस्त गुणांची खाण देखील देतो. काय काय गुण देतो? सुनु बिहंग प्रसाद अब मोरे, सब शुभ गुण बसियही उरतोरे. मी तुला माझी भक्ती देतो आणि भक्तीच्या समवेत माझे समस्त गुण तुझ्या जवळ मी रीते करून टाकतो. भक्ति ज्ञान विज्ञान विरागा, जोग चरित्र रहस्य विभागा, जानब तय सब ही कर भेदा, मम प्रसाद नहीं साधन खेदा. माझी भक्ती घे, ज्ञान घे, विज्ञान घे, वैराग्य, योग, माझी लीला, माझं रहस्य, त्यामध्ये असलेले वेगवेगळे विभाग, ह्या सगळ्यांचं मर्म तू माझ्या कृपेने जाणशील आणि तुला साधनेचे कष्ट होणार नाहीत. तुला मायेपासून उत्पन्न होणारे भ्रम व्यापणार नाहीत. माया संभव भ्रमसब अबन व्यापीही तोही. तुला मायेपासून निर्माण होणारे भ्रम आता कधीच बाधणार नाहीस. सज्जनो, भुशुंडींच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आली असेल? सुतीक्ष्णाला देखील भगवंताने असेच आपले सर्व गुण देऊन टाकले, सर्व ऐश्वर्य देऊन टाकलं. तो षडैश्वर्य संपन्न आहे भगवंत. जरी त्याने हे सगळं दिलं तरी तो कधीच रिता होणार नाही. परंतु भुशुंडींची अवस्था काय झाली असेल? मी असा सहज विचार करतो, भुशुंडींच्या आपण तर चरणांच्या नखापर्यंत देखील जाऊ शकत नाही, परंतु जर एका अभिनयाच्या रूपाने तद्रूपतेने जर त्यांच्या अंतःकरणाचा विचार केला की भुशुंडींना जेव्हा भगवंताने असं सांगितलं तेव्हा त्यांना नेमकं आतमध्ये काय वाटलं असेल, तर मला असं वाटतं की सुतीक्ष्णाला जे वाटलं तेच भुशुंडींना वाटलं की भगवंता, यामध्ये तुझा काही मोठेपणा नाही बरं. तू मला हे सगळं देऊ इच्छित आहेस, ठीक आहे. अरे तू मला प्रत्यक्ष आता किल्लीच देऊन टाकलीये, ते पेटार उघडून ते सगळी रत्न आता माझीच आहेत. आता आणखीन वेगळ्या पद्धतीने तू काय देणार मला? सज्जनो, हा आहे भक्तीचा अधिकार. त्या भगवंताचं नाम असं आहे की ते प्रत्यक्ष तुम्हाला समस्त गुणांची किल्ली जवळ देऊन टाकतं. तुम्हाला कधीच मायेमध्ये असणाऱ्या या भ्रमांमध्ये व्यापत नाही. तुम्हाला तो जणू काही त्याचं स्वरूपच करून टाकतो. तुम्हाला वेगळेपणाने त्याला ओळखण्याची गरजच पडत नाही. तरी देखील प्रभू रामचंद्र भुशुंडींना म्हणतात, जाने सुब्रह्म अनादि अज अगुण गुणाकर मोही. मला अनादि अजन्मा अगुण गुणातीत दिव्य असलेल्या गुणांची खाण असं ब्रह्म समज. अशा रीतीने समस्त ज्ञानाचं भंडार
पुशुंडींना प्रभू रामचंद्रांनी रीत करून टाकलं. जदपि सखा तव इच्छा नाही, मोर दरसु अमोघ जगमाही. तुझी इच्छा असो किंवा नसो, तुला असं वाटतंय भक्तीने तुला सर्वस्व मिळालं आणि ते योग्य देखील आहे, बरोबर देखील आहे, तरी देखील मी काय करू रे. मी जेव्हा प्रसन्न होतो ना, तेव्हा मी असा संपूर्ण रिकामा करण्याचा स्वतःला प्रयत्न करतो. माझं जे जे काही आहे ते सगळं तुला देऊन टाकतो. आणि अशा रीतीने रामाने भुशुंडीजींना परमार्थामधलं परमोच्च वैभव देऊन टाकलेलं आहे. आणि शेवटी सांगितलंय, मोही भगत प्रिय संतत अस विचारी सुनुकाग. मला भक्त हे निरंतर प्रिय आहेत असा विचार करून, हे काक भुशुंडी, काय बचन मम मन मम पद, करेसु अचल अनुराग. एकच गोष्ट कर, शरीर वचन आणि मनाने माझ्या चरणी तू अटल प्रेम कर. अटळ, फार मोठं वाक्य आहे सज्जनो. भक्तीची ही एक अत्यंत सुंदर व्याख्या रामाने सांगितलेली आहे की काय बचन मन मम पद, करेसु अचल अनुराग. या त्रिपुटीचं नेमकं काय रहस्य आहे? शरीर वचन आणि मनाने भगवंताची भक्ती करायची, याचा नेमका काय आपल्या जीवनातला अर्थ आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.